नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। झी 24 तासनं नेहमीच अचूक, वेगात आणि तटस्थतेनं बातमी देऊन जनमानसात स्थान मिळवून एक पाऊल पुढे राहण्याचा मान मिळवलाय। 2014 या वर्षातही विविध क्षेत्रातल्या घडामोडींचा परामर्श घेताना झी 24 तासनं जबाबदारीनं बातम्या देऊन अनेक घटकांना न्याय मिळवून दिला। आमच्या अनेक बातम्यांची दखल सरकार आणि प्रशासनाला घ्यावी लागली। गुड बाय 2014 झी 24 तास इम्पॅक्ट या विशेष कार्यक्रमात याच वृत्तांचा आढावा घेतोय। बातमी शासकीय गाडीचा आणि पदाचा गैरवापर केल्याची। पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी महापालिकेची कार वैयक्तिक कामासाठी थेट सातारा जिल्ह्यात वडवाडीला नेली आणि पिवळ्या दिव्याच्या कारचा धाक दाखवत त्यांनी जमिनी चिरल्यानंतर खडबडून जागा झालेल्या सातारा पोलिसांनी अखेर 8 डिसेंबरला शिंदे यांच्या विरोधात FIR दाखल केली। त्यात शिंदे यांच्या विरोधात दरोड्यासह इतर गंभीर आरोप ठेवण्यात आलेत। शिंदे यांच्या या कारनाम्याची दखल अखेर आयुक्त राजीव जाधव यांनीही घेतली। स्पष्टीकरण न दिल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही शिंदे यांना देण्यात आला। आयुक्तांनी नोटीस बजावल्यानंतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना शिंदे यांच्या विरोधात आक्रमक झाल्यात। शिंदे यांनी केलेल्या गैरप्रकाराची दखल महापालिका आयुक्तांनी घेतली। झी 24 तासच्या बातमीनंतर आयुक्तांनी शिंदे यांना नोटीस बजावली। पोलिसांनी देखील झी 24 तासच्या बातमीनंतर तानाजी शिंदे यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला। शेतकऱ्यांनी झी 24 तासच्या या कामगिरीचं कौतुक केलंच, त्याचबरोबर इतर माध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी देखील झी 24 तासची ही बातमी उचलून धरली। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। नवी मुंबईतला फार्म हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट वाटपाचा महाघोटाळा झी 24 तासनं यावर्षी समोर आणला। आदर्श घोटाळ्याची मिनी आवृत्ती म्हणावी असा ऑपरेशन फार्म महाघोटाळा उघडकीस आणल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली। सिडकोनं गुमास्ता लोकांना घरं बांधण्यासाठी स्वस्तात भूखंड दिला। फार्म सोसायटीनं 1,500 फ्लॅट बांधलेही, पण सामान्य लोकांचे फ्लॅट नेते, अधिकारी आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी कशा रीतीने हडपले याचा विस्तृत रिपोर्ट झी 24 तासनं दाखवला। या सोसायटीत सध्या भाजपच्या वाटेवर असणारे माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या कुटुंबियांना, तसंच माजी विधानसभा अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांची कन्या नंदिनी बहुलकर यांनाही इथे फ्लॅट दिलाय। फार्म सोसायटीचे सर्वेसर्वा मोहन गुरनानी यांच्या कुटुंबियांनी तर तब्बल 17 फ्लॅट बळकावलेत। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ACBला या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले। तसंच सिडकोच्या दक्षता विभागामार्फतही याची चौकशी सुरू आहे। सिडकोकडून स्वस्तात भूखंड लाटण्यासाठी सामान्य लोकांच्या नावाचा आणि त्यांच्या पैशाचा वापर करण्यात आला, परंतु फ्लॅट देण्याची वेळ येताच यातील शेकडो लाभार्थ्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले। कुलाबा इथल्या ससून डॉकयार्डमधून मासे मोठ्या प्रमाणात निर्यात होतात, त्यासाठी तिथे 35 ते 40 गोडाऊन आहेत। या ठिकाणी मासे साफ करण्यासाठी लहान मुलांचा वापर होत असल्याचं वास्तव झी 24 तासनं दाखवलं। सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलांकडून मासे साफ करून घेतले जायचे। या कामात मुलांचे खूप हाल व्हायचे, हातांना जखमा व्हायच्या। जवळपास 700 मुलं या कामी जुंपली होती। झी 24 तासनं स्टिंग ऑपरेशन करून हा सगळा प्रकार उजेडात आणला। या वृत्ताची कामगार मंत्री आणि कामगार विभागानं गंभीर दखल घेतली। गोडाऊन मालकांनीही मुलांना काम न देण्याचं आश्वासन दिलं। झी 24 तासच्या वृत्तामुळे चिमुकल्या मुलांची सुटका तर झालीच, मात्र त्यांचा शाळेत जाण्याचा मार्गही मोकळा झाला। तुमच्याच वाहिनीने 2 दिवसापूर्वी जो काही रिपोर्ट दाखवला, तर ते नक्कीच तो रिपोर्ट हा म्हणजे लक्ष वेधणारा आहे आणि हा सगळा जर प्रकार होत असेल तिकडे तर नक्कीच त्याला कंडेम करायला पाहिजे आणि कुठल्याही थरातून आणि कुठलाही माणूस त्याला समर्थन करू शकत नाही। लवकरात लवकर हा तिथे जो प्रकार चाललेला आहे तो आपण सगळ्यांच्या मदतीने कसा थांबवता येईल याची आपण पावलं उचलू। झी मीडियाच्या दणक्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे। महापालिका शाळेच्या रखवालदाराचं निलंबन अखेर रद्द करण्यात आलंय। लोअर परळ इथल्या सीताराम मिल कंपाऊंड पालिका शाळेतल्या शौचालयांची दुरवस्था झी मीडियानं उघड केली होती।
या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना कसे हाल सोसावे लागतायत याची व्यथा आम्ही दाखवली। त्यानंतर खरं तर शौचालयांची आणि शाळेची दुरवस्था पालिका प्रशासन दूर करेल अशी अपेक्षा होती, पण त्याऐवजी झी मीडियाला शूटिंग करू दिल्याचा ठपका ठेवत शिक्षणाधिकाऱ्यांनी रखवालदार मनीष जाधव यांना निलंबित केलं। त्याविरोधातही आम्ही आवाज उठवला। अखेर पालिकेनं आता रखवालदार जाधव यांचं निलंबन रद्द करण्याचे आदेश दिलेत। झी मीडियाच्या दणक्यानंतर रखवालदाराला न्याय मिळालाय। झी 24 तासच्या दणक्यानंतर पवई तलावातील अनधिकृत हाऊस बोटींवर अखेर हातोडा पडणार आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी हाऊस बोटी तोडण्याचे लेखी आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। अतिरिक्त पालिका आयुक्त राजीव जलोटा हे आता ही कारवाई पार पाडणार आहेत। नोटिसा देऊन येत्या काही दिवसातच अनधिकृत हाऊस बोटींवर कारवाई केली जाणार आहे। काही मुठभर धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर आपल्या अय्याशीसाठी या हाऊस बोटी पवई तलावात बांधल्या होत्या। रात्रीच्या रंगारंग पार्ट्यांसाठी हाऊस बोटी प्रसिद्ध आहेत। त्या अय्याशीला आता चाप लागणार आहे। एवढंच नाही तर लीज संपून 23 वर्ष झाले तरी पवई तलाव आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या महाराष्ट्र एन्क्लॅगिंग असोसिएशनलाही पालिका आयुक्तांनी दणका दिलाय। मासेमारीसाठी दिलेली लीजही कॅन्सल केली आहे। नवीन करार होईपर्यंत या फिशिंग क्लबला पवई तलाव ताब्यात ठेवता येणार नाही असं पालिकेनं स्पष्ट केलंय। सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे कोल्हाटी जात पंचायतीच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केल्याबद्दलचं वृत्त झी मीडियावरून प्रसारित करण्यात आलं होतं। दारुड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणाऱ्या मोरे कुटुंबाला दंड ठोठावून बहिष्कृत करण्यात आलं होतं। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जात पंचायतीचा पंच दिलीप जावळे यानं मुलीच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न सुद्धा केला होता। याबाबत जावळे विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जात पंचायतीकडून मोरे कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम झी मीडियानं केलं होतं। झी मीडियाच्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली। इस्लामपूर पोलीस ठाण्यात कोल्हाटी समाज बांधव पोलीस सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कोल्हाटी समाजातील जात पंचायत अखेर रद्द करण्याचा निर्णय झाला। याबाबतचं लेखी निवेदन पंचायतीच्या प्रमुखांना दिलंय। या ऐतिहासिक निर्णयानंतर समाजाच्या सर्व स्तरातून झी मीडियाचे आभार मानले जात आहेत। कोल्हाटी समाज बांधवांना झी मीडियामुळे अखेरीस न्याय मिळाला आहे। जात पंचायतीकडून होणाऱ्या अत्याचाराविषयीचं वृत्त झीनं प्रसारित केलं आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली। कोल्हाटी समाजाची जात पंचायत अखेरीस बंद करण्यात आली आहे। नेहमी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या झी मीडियाचं समाजातील सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। नवरात्रोत्सवात भाविक उलटं टांगून देवीची आराधना करत असल्याची येवला इथली अनोखी भक्ती आता बंद झाली। या नवरात्रोत्सवात ही अंधश्रद्धा नाशिक येवल्यातल्या कोटम गावात पाहायला मिळायची, मात्र झी 24 तासनं आवाज उठवल्यानंतर ही प्रथा पूर्णतः बंद करण्यात आली। कोटमगाव इथल्या जगदंबा माता, श्री महाकाली, महासरस्वती आणि श्री महालक्ष्मी या 3 रूपात असून दरवर्षी नवरात्रोत्सवात इथे मोठी यात्रा भरते। यंदाही भाविकांनी दर्शनासाठी भली मोठी गर्दी केली होती। तिला उलटी टांगून घ्यायची ती आणि स्वतःचा नवस फेडायची, तर त्याच्यामध्ये जर ती डोक्यावर पडली असती तर ती तिथेच गतप्राण होण्याची शक्यता निर्माण होते किंवा हेड इंजुरी मेजर झाली असती। ह्या अशा पद्धतीचं अनिष्ट जी प्रथा होती ती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधनाने आणि पोलीस प्रशासनाने आणि झी 24 तासच्या मदतीने ती प्रथा तिथे बंद केली। एक छोटासा ब्रेक, पाहत रहा झी 24 तास। गरीब गरजू व्यक्तींना मदत व्हावी या हेतूनं राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची बातमी झी मीडियानं पुराव्यासह दिली होती। या बातमीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं। अनेक अपात्र लाभार्थी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या योजनांचा बिनबोभाट लाभ घेत आहेत। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या हे लक्षात आणून दिल्यानंतर करवीर, पन्हाळा आणि कागल या 3 तालुक्यात फेरचौकशीचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रांतांना दिलेत। त्याचबरोबर जिल्ह्यात अपात्र लाभार्थी शोध मोहीम राबवून
संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुरस्काराचा निधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही ग्रामपंचायतींनी चुकीच्या पद्धतीनं खर्च केला होता. त्याची बातमी झी मीडियानं दाखल्यांसहित दाखवली होती. भुदरगड तालुक्यातली एक ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं तंटामुक्त गाव मोहीम पुरस्काराचा निधी खर्च केला होता. या बातमीची दखल घेत भुदरगड तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींकडून माहिती मागवली. तसंच दोषींवर कारवाईचं आश्वासनही दिलंय. विशेष म्हणजे प्रशासनाच्या नजरेला गैरप्रकार आणून दिल्याबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी झी मीडियाचं तोंड भरून कौतुकही केलंय. त्या पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी तंटामुक्तीचं बक्षीस वाटप झालेलं आहे अशा सर्व ग्रामपंचायतीकडून आम्ही माहिती मागून घेतो आणि ज्या ज्या ग्रामपंचायतीला तशा प्रकारचं बक्षीस मिळालं आहे ते बक्षीस त्यांनी कोणत्या प्रकारे विनियोग केला आहे याचासुद्धा माहिती मागून घेतो. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्या योग्य कारणावर खर्च केलेला नाही अशा ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील याच्यावर नियमानुसार काय जी आवश्यक कारवाई करावी लागेल त्यासाठी आपण वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारस करतो. ही गोष्ट तुम्ही प्राधान्यानं आम्हाला जे निष्कर्ष म्हणजे निदर्शनास आणून दिले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. नाशिक जिल्ह्यातील धावपटू अंजना ठमके हिच्या पाठीशी झी 24 तास नेहमीच ठामपणे उभं राहिले. अंजनानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले. तिच्या गुणांची आणि यशाची कदर शासन दरबारी थोडी उशिराच झाली. अंजनाला हक्काचा निवारा नव्हता. स्वतःचं घर बांधण्यासाठी तासनं टिपली. याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग आली आणि मदतीचे हात पुढे आले. वयोगटात देशासाठी सुवर्ण पदक मिळवणाऱ्या अंजना ठमकेचं घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. यासाठी मदतीचे हजारो हात पुढे आलेत ते झी 24 तासच्या आवाहनामुळे. याच पद्धतीनं झी 24 तास नेहमीच उपेक्षितांच्या आणि वंचितांच्या सहाय्यासाठी पुढे राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. पुन्हा एक ब्रेक. पाहत रहा झी 24 तास. पनवेलमध्ये राहणाऱ्या ऐश्वर्या शेटे या विद्यार्थिनीची थायलंड इथल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे तिला या स्पर्धेला मुकावं लागणार होतं. मात्र या संदर्भात झी 24 तासनं वृत्त दाखवल्यानंतर ऐश्वर्याच्या मदतीला अनेक हात धावून आले. त्यामुळे आता ती स्पर्धेत सहभागी होऊ शकली. वर्षभरापासून ऐश्वर्या उरण इथल्या प्रशांत पाटील यांच्याकडे मार्गदर्शन घेतेय. थायलंडमधील स्पर्धेत ऐश्वर्यानं उत्तम यश मिळवलंय. झी 24 तासचे बातमी बघून जी मला मदतीचा हात भेटलाय त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. भविष्याच्या काळामध्ये तिच्या क्रीडा गुणवत्तेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं तिला लागणारं सारं सहकार्य या विभागातील क्रीडाप्रेमी नागरिकांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणानं करणार आहोत. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या करकम ते नांदुरे या गावांना गेल्या 30 वर्षांपासून रहदारीचा त्रास होता. झी हेल्पलाईननं हा त्रास संपवला. गेल्या 30 वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा रस्ता झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यामुळे अखेर पूर्ण झालाय. या रस्त्यामुळे आता गावाचाही कायापालट झालाय. वरळीमधल्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची हक्काची जागा म्हणजे पोद्दार गल्ली. मात्र या अभ्यास गल्लीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. इथले बाग तुटले होते. अस्वच्छता आणि गर्दुल्यांचा त्रास वाढला होता. विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय काही दिवसांपूर्वीच झी 24 तासनं उघडकीस आणली होती. या सगळ्याची दखल घेत नवनिर्वाचित आमदार सुनील शिंदे यांनी या अभ्यास गल्लीच्या नूतनीकरणाला सुरुवात केली. या सगळ्यामुळे स्थानिक नागरिकांनी झी 24 तासचे आभार मानलेत. यांतर इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.